त्याची वाट आम्ही सर्वजण पाहतोय. मुख्यमंत्री दाऊदला जात आहेत, काय अपेक्षा आहेत आपल्या मराठवाड्याला? काय मुख्यमंत्री साहेब दावोसला जात आहेत. मागच्या वेळेला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा गेले होते. उद्योग मंत्री उदय सामंत गेले होते. आणि जवळपास त्यांनी 3.5 लाख कोटीचे एमओयू त्यावेळेला त्यांनी साईन केले होते. यावेळेला सुद्धा माननीय मुख्यमंत्री जेव्हा जात आहेत, आमची अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात यावेळेला एमओयू साईन होतील. आणि निश्चितच आहे, महाराष्ट्रात जेव्हा गुंतवणूक येईल त्या टायमाला नाशिक असेल, पुणे असेल किंवा मुंबई इतर भाग जो असेल तो आता संपूर्णपणे व्यापला गेलेला आहे. म्हणून येणारी ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मराठवाड्यात बहुतेक सर्वात जास्त येण्याची शक्यता आहे. आताही 52,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आपल्या डीएमआयसी मध्ये झालेली आहे. आणि आणखीन नवीन उद्योग हे जे काही एक्सपान्शन ज्याला म्हणता येईल, तर पुण्या चाकण याच्यानंतर सर्व होणारं एक्सपान्शन हे मराठवाड्याच्या दिशेने होणार आहे. म्हणून याचा सर्वात जास्त फायदा दावोसमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट अग्रीमेंट जे काही साईन होणार आहे, एमओयू जे होणार आहे, त्याचा फायदा हा मराठवाड्यालाच होणार आहे. जितेंद्र आव्हाडांनी आज एक वक्तव्य केलं की सैफ अली खानवर जो हमला झाला तो त्यांच्यासाठी नाही तर त्यांचा मुलगा तैमूर याला मारण्यासाठी झाला. जितेंद्र आव्हाडच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखं वाटतं. त्या सैफ अली खानने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवावं, औरंगजेबाब ठेवावं का अफजल खान ठेवावं, काय करायचं आम्हाला त्याच्याशी? त्याच्यामुळे एवढा काय फरक पडतोय आम्हाला? कोणाच्या मुलाचं नाव कोणी काय ठेवावं हा त्यांचा विषय आहे. आणि मला असं कदाचित असं वाटायला लागलंय की तो जो मारेकरी तो मुंब्रातला असावा. कारण की इतकी इत्तमभूत माहिती जी आहे ती जितेंद्र आव्हाडला जर असेल तर मग तो आरोपीचं नावही माहीत असावं आणि आरोपी हा मुंब्रामध्ये असावा. पोलिसांनी सुद्धा त्या दिशेने तपास केला पाहिजे. बेताल वक्तव्य करून पोलिसांच्या तपासामध्ये विघ्न आणण्याचा जो काही प्रकार करतायत, मला वाटतं हा अत्यंत चुकीचा आहे. आणि असेच वक्तव्य करून यांना जी काही मताचं राजकारण करायचंय, जातीचं राजकारण करायचंय, स्वतःला पुरोगामी समजतात आणि अशा पद्धतीचं राजकारण करतात. म्हणजे पोलिसांनी जो काही त्यांची कार्यक्षमता दाखवायची त्याला आड येण्याचं काम हे लोक करतात. म्हणून आम्ही ह्या अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि अशा गोष्टी हे राजकीय नेत्यांनी करू नये ही त्यांना विनंती राहणार. नका बोलू असं. हो, इलेक्शन संपलेले, तुम्ही मार खाल्लेला आहे, पडलेले आहात, आता कशाला ह्या बोलता तुम्ही? निवडणुकीच्या काळामध्ये ते मुस्लिम समाजाला फसवण्याचे सगळे उद्योग तुम्ही केले आणि आताही त्याच लाईनीने चाललेत. परंतु काही जरी केलं तर मुस्लिम मतदार हा तुमच्या बरोबर जाणार नाही, हे तेवढं सत्य आहे. 10वी-12वीच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यावर शिक्षण तज्ञांनी आक्षेप व्यक्त केला. 10वी-12वीच्या याच्यावर जातीचा जो उल्लेख केलेला मला वाटतं तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून तो गैरच आहे आणि तो काढला पाहिजे. मी सुद्धा सरकारकडे विनंती करणार आहे की या सगळ्या उल्लेखाचा दरवेळेला जो काही वापर होतोय तो करू नये आणि तो जो उल्लेख आहे तो टाळावा, ही मागणी मी सुद्धा सरकारकडे करते. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शिवराम पार पडले. राष्ट्रवादीचं अधिवेशन आहे, पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. धनंजय मुंडे का जाणार नाहीत त्याची कल्पना मला नाही. भुजबळ येणार आहेत असं म्हणतात, ते जातात का नाही त्याची कल्पना नाही. परंतु राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत हा विषय असल्यामुळं याचं सुनील तटकरे असतील किंवा त्यांच्या पक्षाचे नेते असतील हे सविस्तर तुम्हाला सांगू शकतील. यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. नामविस्तार देण्यात कार्यक्रम पीएस संवाद सध्या शहरामध्ये खूप चालू आहे. पीएस चे अध्यक्ष रामदास आठवले म्हणतात मीच आहे, आनंदराज आंबेडकर म्हणतात मीच आहे. आज पण एक पत्रकार परिषद होती, काय नेमकं चालू आहे? पीएस सोसायटीचा वाद हा अनेक वर्षापासून तो चाललेला आहे. कोण अध्यक्ष व्हायचा कोण अध्यक्ष नाही याच्याबद्दल तर मी त्या वादात आम्हाला पडण्याची आवश्यकता नाही. परंतु एक दुर्दैवानं एवढंच आहे की बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही संस्था या वादामुळे थोडंसं बॅक फुटला गेल्यासारखं दिसते. अनेक विद्यार्थ्यांनी तिथून प्रवेश सुद्धा काढून घेण्याचा सुरुवात केलेली आहे. म्हणून हा वाद मिटावा यासाठी आम्ही सरकारी लेवलवर नाही परंतु वैयक्तिक लेवलवर मी त्यांना विनंती करणार आहे. जर हा वाद मिटला
तर सरकारकडून एवढी मोठी जमीन आहे की त्यामध्ये सरकारकडून आम्ही भरघोस निधी देऊन पीएस सोसायटीला पुन्हा नावारूपाला आणू शकतो. परंतु या दोघांच्या वादामध्ये सरकारचा कोणताही आम्ही पडण्याच्या मनस्थितीत नाही. लाडकी बहीण संदर्भात निवडणुकांमध्ये तुम्हाला चांगली मतं मिळाली, लाडकी बहिणीची मतं तुम्ही जिंकली. मात्र आता कुठ्या काही पाहायला जातं, त्यावेळेस मला कुठ्या आठवत नव्हत्या, कारण मतं घेताना कुठ्या कुठे गेल्या होत्या. नाना पटोले प्रश्न विचारला तुम्हाला. लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य बहिणीसाठी होती, जिला खऱ्या अर्थानं लाभार्थी होणं गरजेचं अपेक्षित होतं आणि आम्हालाही ते अपेक्षित होतं. काही लोकांनी फॉर्म भरायचा म्हणून भरले, काही तर माणसाने खोटे अर्ज दाखल केले. जवळपास ते त्याचे म्हणजे मागच्या वेळेला 27,000ची काहीतरी ती संख्या होती. असे चुकीच्या पद्धतीने ज्या गडबडीमध्ये ज्यांनी फॉर्म भरले, काही बहिणींनी जे कॅपेबल आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहेत, अशा महिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म भरलेले. म्हणून आता त्यांना सर्वांना सरकारने सगळ्यांना सांगितलेले की जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने भरले असेल तर तुम्ही तो विड्रॉ करा. आणि मला वाटतं त्याचा परिणाम होतोय. अनेक लाडकी बहीण जी सक्षम आहे तिने फॉर्म वापस घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं एक चांगलं होईल. ज्यांना खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे, ज्यांना पाहिजेच, त्यांना सरकार आणखीन देण्याच्या मनस्थितीत आहे. गेल्या वेळेला तुम्ही जर पाहिलं तर आम्ही ती डेट वाढवून आणखीन वाढवली होती. जे कोणी फॉर्म त्याच्यापासून वंचित राहील त्यांना समावेश करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. म्हणून चुकीचा अर्थ त्याचा काढू नका. आम्ही कुणाचा जाणून बुजून फॉर्म रिजेक्ट करणार नाही, परंतु जे पात्र आहे त्यांना मिळालं पाहिजे. आणि जो याचा चुकून बेनिफिट घ्यायचा प्रयत्न करतोय त्याने स्वतःहूनच विड्रॉ केलं तर मला वाटतं सरकारला ते एक सहकार्य राहील. पात्र लाभाच्या पलीकडे रक्कम आल्यास लाडक्या बहिणींना परत करावे लागणार अशी विनंती आम्ही केली आणि नियमबाह्य पद्धतीने अर्ज करणाऱ्यांच्या बहिणीचे पैसे परत घेतले असं आम्ही निश्चित आहे. तर आदित्य तटकरेंनी जे सांगितलेले ते त्या खात्याचे मंत्री आहेत आणि ते त्यांनी घेतलेला योग्य निर्णय आहे. आणि मला वाटतं सर्व लाडक्या बहिणी याची दखलही घेतील आणि त्यांना सहकार्य सुद्धा करतील. शरद पवार यांचे निकटवर्तीय सतीश चव्हाण पुन्हा अजित पवारांकडे येत आहेत. निवडणुकीनंतर एक झटका बसला, त्यानंतर हा मोठा कुठेतरी डिसिजन घेतला. निवडणुकीनंतर झटका वगैरे बसला नाही. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी त्यांचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथं यश न आल्यामुळे कदाचित पुन्हा जे अनेक वर्ष त्यांच्या बरोबर होते त्यात ते परतीचा प्रवास त्यांनी सुरू केला आणि या अधिवेशनामध्ये त्यांचा प्रवेश आहे असं ऐकलंय. मला वाटतं त्यांची ती घरवापसी झालेली आहे, परंतु काही दिवसानंतर आणखीन काहीतरी मोठा युती यांच्यामध्ये होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारची नवीन नियमावली आली. आता एका कुटुंबातील एका शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार. कुटुंबाचं एकालाच त्याचा लाभ मिळणार आहे. एक शेती ही एकाच्याच नावावर असते असं सर्वांच्या नसते. कुटुंबाचा प्रमुख असतो आणि त्याचा लाभ त्या शेती पिकवणाऱ्याला सर्वांना मिळतो. या अगोदर कसं होतं, कुटुंबात जर सर्व जणांच्या नावावर जर जमीन असेल तर त्या सर्वांनाच त्याचा लाभ मिळत होता. म्हणजे जमीन जर वेगवेगळ्या सगळ्यांच्याच नावावर घरात आहे तर आता राशन कार्ड नुसार घरातल्या एकाच व्यक्तीला तो लाभ मिळेल. नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही. वांद्रेमध्ये झालेल्या घटना किंवा सैफ अली खानवर झालेला अटॅक, तर वांद्रे सुरक्षित नाहीये असे चिसांग सिद्दीकी म्हणतात. वांद्रे सुरक्षित नाही याचं कारण एक आहे की वांद्रेमध्ये जे काही देशविधायक गोष्टी जे घडतायत त्याला कारणीभूत सुद्धा तिथलचे काही लीडर लोक आहेत. बांगलादेशी घुसखोर सुद्धा त्या वांद्रे या प्रभागामध्ये सापडले गेलेले आहेत. म्हणून असलेल्या लोकप्रतिनिधी असलेल्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. खेरवाडीमध्ये किंवा इतर सहकारी कॉलनीच्या मागच्या साईडला अनेक बांगलादेशी तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून ज्यांना आपण पोचलोय, ज्यांना आपण मोठं केलंय, ज्यांचे खोटे इलेक्शन कार्ड बनवले तेच आता तुम्हाला शिरजोड चढतायत, तुमच्या डोक्यावर नाचतायत. म्हणून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला यांनी सहकार्य केलं पाहिजे. मतदानासाठी त्या बांगलादेशींना कोण सहकार्य करतं, कोण छत देतं, कोण नेते ते हे आहेत ना, मुंब्रा मधले नेते आहेत. मुंब्रामध्ये भेटले तुम्हाला मोठमोठ्या संघटनेचे अतिरेकी त्या ठिकाणी सापडलेले आहेत. दुसरं बांद्रा कलानगर हा जो भाग आहे तो परिसर जो आहे खेरवाडी परिसर तिथे सापडलेले आहेत. भिवंडी साईडला सापडलेले आहेत. अशा अनेक एरिया आहेत ज्या ठिकाणी बांगला घुसखोरीचं प्रमाण जास्त आहे. म्हणून सरकार आता त्याच्यावर कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे आणि निश्चितच
तुम्ही पाहाल येत्या काळामध्ये सगळे हे बांगलादेशी तुम्हाला या देशातून बाहेर जाताना पाहायला मिळतील. दिलीप वळसे पाटील आता शिर्डीच्या अधिवेशनात असं म्हणाले की भाजप जर महानगरपालिकेचं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सोबत असेल तर राष्ट्रवादीने कोणती सोबतची तयारी केली पाहिजे, आम्ही तयार आहोत. शिवसेनेचं काय आहे संदर्भात तुमची? सगळेच पक्ष असं करतात. भाजपने जर ठरवलं स्वतंत्र लढायचं तर शिवसेना स्वतंत्र लढेल, राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल. परंतु आमचं एक मत आहे की जे विधानसभेला जो मॅन्डेट दिलाय लोकांनी तो महायुती म्हणून दिलेला आहे. तुम्ही एक राहावं यासाठी दिलेले ते संकेत आहे. मला वाटतं महायुतीमध्येच या सगळ्या निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे. ताकद कुणाची वाढली कुणाची कमी झाली या भानगडीत जर आपण गेलो तर त्याचा फटका सुद्धा बसू शकतो. म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे की महायुतीमध्येच या सर्व निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे. परंतु अखेरला नेत्यांनी निर्णय हा घ्यायचा आहे. स्थानिक नेत्यावर सोडून चालणार नाही. म्हणून नेत्यांनी जर निर्णय घेतला महायुती म्हणून तर कार्यकर्ते सुद्धा त्या जोमाने कामाला लागतील आणि ह्या सगळ्या ज्या महानगरपालिका जिल्हा परिषद या सगळ्या जिंकून येतील अशी एकंदरीत सध्याचं चित्र आहे. मला वाटतं या सगळ्या बाबीचा वरिष्ठ नेते योग्य तो विचार करतील. आता प्रफुल्ल पटेल यांनी एक माहिती दिली की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिथे युती करणं शक्य असतं तिथे युती करायचा आमचा प्रयत्न असेल असं ते म्हणाले. सगळ्याच असं असतो. हे कॉमन राईट आहे त्यांची. त्यांनी हा एक प्रयत्न केलेला आहे. परंतु एका ठिकाणी तुमची ताकद आहे म्हणून तुम्ही तिथं युती करणार नाही आणि जिथे ताकद नाहीच 75% भागामध्ये जर ताकद नसेल तर तिथे युती पाहिजे आणि 25% मध्ये ताकद असेल तर तिथे युती करायची. हा जो संभ्रम निर्माण करताय त्या संभ्रमामुळे कार्यकर्ते हा संभ्रमित होतोय आणि मग उद्या जेव्हा युती होते त्या टायमाला सुद्धा या सगळ्या गोष्टीला विरोध सुद्धा केला जातो. छगन भुजबळांचं एक महत्वाचं विधान समोर आहे. जहा नाही चैना वहा नाही रहना. चैन नाही का पक्षात करणार ते तुमच्यासोबत? नागपूर अधिवेशनामध्ये भुजबळांनी केलेलं ते वक्तव्य आहे. त्याच्यानंतर ते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले. मला वाटतं त्यांचं समाधान झालं असावं. परंतु तरी त्यांना चैन नसेल तर ते ज्येष्ठ नेते आहेत. योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची त्यांची ताकद आहे, क्षमता आहे. आणि आता राष्ट्रवादीच्या जर अधिवेशनाला ते गेले नाहीत तर कदाचित त्यांचा निर्णय ते चैन नाही असं म्हणता येईल. पण आता जर ते गेलेत तर याचा अर्थ त्यांचा आता तिथं त्यांना कळालंय की आपल्याला इथं चैन पण आहे आणि आपला तो योग्य तो सन्मान सुद्धा राखला जाईल. तुमचे मित्र अब्दुल सत्तार खास तर निवडणुकीपासून जास्त मित्र आता तुमची महाराष्ट्राने बघितली, पण त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मी संभाजीनगरमध्ये येऊन जे गुंडगिरी करतात त्यांची गुंडगिरी मोडीन, पण आता युटर्न घेऊन मी आता निवडणुकांनाच लढवणार नाही असं म्हणतात. चांगली गोष्ट आहे. कधीतरी माणसाने थांबलं पाहिजे. कुणाला नवीनाला संधी मिळत असेल त्यासाठी थांबावं लागलं असेल तर आता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. इतका समजदारपणा ह्या लोकप्रतिनिधी दाखवणं मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे. नवीनांना संधी हे तत्व आम्ही पण काही दिवसानंतर पाळू. पण त्यांचं म्हणणं होतं की जाती एवढा मोठा विकास केला पण जाती राजकारण झालं म्हणून असं निर्णय घेतला. असं काही नसतं. ज्या टायमाला निवडणुकी माणसाचा जय पराजय होतो त्या टायमाला आपले हे समीकरण मांडले जातात. जातीचं समीकरण पाहायला गेलं तर जात किती आणि मतं किती याचा सगळा जर अंदाज काढला तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलेलं असतं. त्यामुळेच आपण निवडून येतो. याचं सगळ्यांनी भान राखलंच पाहिजे. काल किरीट सोमवारी संभाजीनगर दौऱ्यावर होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशींची संख्या अधिक आणि त्यात सिल्लोडमध्ये सगळ्यात जास्त बांगलादेशी असं ते म्हणतात. मग तेच तर सांगतोय. बांगलादेशी आहेत, काही बाहेर राज्याची येऊन थांबलेत, काही लोकांनी तिथे व्यवसाय सुरू केलाय. ही जी घुसखोरी ही जी दादागिरी ती मला मोडून काढायची. आणि हा जिल्ह्यापुरता मर्यादित प्रश्न नाही, हा महाराष्ट्रात लागलेली कीड आहे. आणि त्याच्या अनुषंगाने जे काही राजकारण चालतं ते काही दिवसांतर घातक ठरते. आज जे खून बलात्कार किंवा इतर ज्या घटना घडत आहेत, क्राईम रेट जो वाढतोय तर तो मॅक्झिमम अशा लोकांच्या मुळे या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेला आहे. आजकाल जे आंदोलन होत आहेत, आजकाल जे काही गुन्हेगारी पाहतोय आपण, फक्त क्राईम रेट वाढल्यामुळे हे सर्व प्रकार घडत आहेत. आणि म्हणून हा क्राईम जर कमी झाला तर ऑटोमॅटिक सर्व महाराष्ट्र एक चांगल्या रस्त्याला लागेल. मुंबईच्या घटनेत बोलताना तुम्ही म्हणाले की स्थानिक नेत्यांनी पोहोचले किंवा त्यांनी मतदान कार्ड तयार करून केलं, तिथं तुमच्या पक्षाचेच म्हणजे आमदार आहेत, तर मग तिथं सिल्लोडमध्ये तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत, तर मग तिथे कोणी केलं हे सगळं किंवा कोणी वाढवलं? कुठेही असेल, महाराष्ट्रात कुठेही असेल,
त्या ठिकाणी आमचं बारीक लक्ष सरकारचं आहे. सरकार या बांगलादेशींना किंवा इतर आलेल्या लोकांना ज्यांच्यामुळे गुंडगिरी वाढते अशाची गय सरकार करणार नाही, हे तेवढं सत्य. 3 वर्षांमध्ये तू मैमै सुरू आहे, तुमचे वाद सुरू आहेत, तुमचं भविष्य काही व्यवस्थित नसले असं आहे ते ठाकरेंना वाटते.